हाय, हॅलो, नमस्कार. मी वृषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना. तर चला, तर हा व्हिडिओ ना मला अपलोड करायला थोडा उशीरच झालेला आहे. तर मग आता येथे ना तुम्ही बघतच असाल, गहू मी भाजून घेऊ राहिले. तर मग आता येथे ना मला कडू लाडू बनवायचे. तर मग आता येथे मी गहू भाजून घेत आहे. तर काही काही जण तर पीठ पण भाजून घेतात. तर मला पीठ नाही भाजायचं, मला गहूच आता भाजून घ्यायचे आहे. तर मग आता येथे मी 1 शेर गहू घेतलेले आहे. तर मग आता छान असं खमंग भाजून घ्यायचे आहे. तर आता येथे तुम्ही बघू शकता, लालसर असे गहू मी भाजून घेतलेले आहे. आता एका साईडला आहे ना काढून पण घ्यायचे. आणि मग त्यानंतर 2 बॅच केलेल्या होत्या. तर मग 2 बॅचमध्ये असं थोडंसं भाजून घ्यायचे आहेत. येथे बघू शकता, येथे लालसर असे छान असे खमंग भाजलेले आहे. आणि येथे आता टाकलेले आहे. तर थोडेसे असे कच्चे कच्चेच दिसत आहे. तर मग आता छान आता ते पण भाजून घ्यायचे आहे. आणि मग आता दोन्ही पण बॅच छान अशा भाजून घेतल्या आणि मग सर्व दोन्ही पण एकत्र करून घेतले. आणि मग आता कढईमध्ये थोडंसं आता त्यांना तडतड असं गव्हांचा तडतड आवाज येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तुम्ही ऐकू शकता गव्हाचा आवाज. आता इथे गहू भाजत असताना ना थोडे हलवून पण घ्यायचे, नाही तर खाली आहे ना काळे पडून येतात. त्यामुळे मग असं करपल्यासारखं होऊन जातं. त्यामुळे मग सर्व काही आपल्याला गहू परत हलवून घ्यायचे आणि असे तडतड होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचे. तर मग आता येथे मी बाकीचं साहित्य पण काढून घेतलेलं आहे. येथे मेथीचे दाणे काढलेले आहे आणि थोडीशी उडदाची डाळ पण काढलेली आहे. तर मग मेथीचे दाणे ना थोडेच घेतलेले अंदाजे, आणि येथे उडदाची डाळ पण अर्ध फुलपात्र घेतलेलं आहे. तर मग जास्त काही एवढी मी उडदाची डाळ पण नाही घालायची त्यामध्ये. तर येथे मेथीचे दाणे पण थोडे थोडेच घेतलेले आहे, म्हणजे नाहीतर कडू होतात ना, त्यामुळे मग थोडेच घेतलेले आहे मी. तर आता येथे गहू पण भाजायचे झाले. तर थंड होईपर्यंत आता येथे असेच ठेवायचे मला. आणि मग त्यानंतर आहे ना हे मेथीचे दाणे ते सर्व घेतलेले आणि मग ते छान असं भाजून घ्यायचे. तर आता इथे मेथीचे दाणे मी भाजून घेत आहे. कडू लाडू म्हणजे आपण आहे ना त्यामध्ये मेथी घालत असतो ना, त्यामुळे थोडंसं कडसरपणा लागत असतो, त्यामुळे त्याला कडू लाडू बोलत असतात. तर मग आता इथे ना मी मेथीचे दाणे थोडेच घेतले. तर मेथीचे दाणे ना कडू लाडूमध्ये पण घालणं छान असतं. तर आपल्या केसांची वाढ पण होते आणि केस पण काळे होतात. त्यामुळे मग आपल्याला त्यामध्ये मेथीचे दाणे पण असे घालून घ्यायचे थोडेसे. कडू लाडू हे आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतात, त्यामुळे आपल्याला हिवाळ्यामध्ये खाणं हे खूप छान असतं. तर मग आता येथे ना मी उडदाची डाळ भाजण्यासाठी घेतलेली आहे. तर उडदाची डाळ पण आपल्याला कडू लाडूमध्ये घातल्यानंतर आहे ना आपले सांधेदुखी, कंबरदुखी असे आजार असताना ते पण आपले बरे होत असतात. त्यामुळे मग कडू लाडूमध्ये आपल्याला उडदाची डाळ घालायची असते. तर येथे बघू शकता, छान अशी उडदाची डाळ पण भाजलेली आहे आणि मग एका साईडला लगेच काढून घ्यायची आहे. आता येथे ना मेथीचे दाणे पण मी बारीक करून घेतलेले आहे. थोडे थंड होऊन दिले आणि मग लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेतलेले आहे. तर मग आता येथे ना मेथीचे पूड केलेली आहे ना, त्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं. छान असं भिजून येतं ना, त्यामुळे आपल्याला त्यामध्ये दूध टाकायचं आहे. नाही तर मग दूध नाही टाकलं तर आपल्याला पाणी पण टाकता येतं, पण मग दूध टाकलं तर थोडंसं कडसरपणा निघून जात असतो. त्यामुळे ना मग येथे मी दूध टाकून घेतलेलं आहे. छान असं आता थोड्या वेळ भिजून द्यायचं आहे, अर्धा 1 तास. मेथीच्या दाण्याची पावडर झालेली असते ना, तर मग ती पावडर अशी गुठळ्या पण फोडून घ्यायच्या आहे आपल्याला त्यामधून. तर मग छान अशा गुठळ्या सर्व काही फोडून घेतल्या आहेत. तर मग आता येथे अर्धा तास आहे ना आता भिजत ठेवायची मला. मग त्यानंतर लगेचच मग खारका पण फोडून घेतलेल्या होत्या. तर त्या खारकामधल्या ना बिया काढून घेतलेल्या आहे मी. तर मग आता छान असं थोडेसे ना असे उन्हात ठेवलेले होते, पण मग आता छान असे थोडेसे गरम होईपर्यंत मग मी भाजून घेत आहे खारका पण. छान असे खरपूस लागतात असे भाजल्यानंतर. तर मग आता इथे सर्व काय आता खारका भाजून घेतलेले आहे. आणि मग त्यानंतर आहे ना खोबरं पण लागतं ना, तर मग मिस्टरांना खोबरं असं फोडून घ्यायला लावलेलं होतं. खूप छान खोबरं पण आहे. तर काळ्या पाटीचंच खोबरं घेतलेलं आहे. तर मग आता इथे मिस्टर आहे ना मॅच पण बघत होते आणि खोबऱ्याचे कुटके पण करून देत होते. तर आता येथे गिरणीमध्येच करून आणायचं आहे. तर मग आता ते बोलले की किसून नको घेऊ, तर खोबऱ्याचे कुटकेच कर. तर मग आता त्यांना सांगितलं की तुम्ही कुटके करा, तोपर्यंत मी बाकीचं भाजून घेते. तर आता येथे त्यांनी छान असे सर्व काही खोबऱ्याचे कुटके बनवलेले आहे आणि मॅच पण बघायचं काम चाललेलं आहे त्यांचं.
मिस्टर बोलले, "मी आज काय टी व्ही पडून उठणार नाही, तर मॅच चालू आहे त्यामुळे." मग मी त्यांना बोलले, की "तुम्हाला नाही उठायचं तर मग आता इथे खोबऱ्याचे कुटके बनवून द्या." तर मग त्यांनी छान असे खोबऱ्याचे कुटके पण बनवून दिलेले आहे. तर मिस्टर मला पण निम्म्या कामात मला मदत करू लागत असतात. तर मग आता इथे छान असे कुटके बनवले. तर मग आता इथे एका कॅरी बॅगमध्ये भरून आता गिरणीमधून दळून आणायचं आहे. तर मग आता इथे सर्व काही आता कॅरी बॅगमध्ये भरून घेतला आणि मिस्टरांजवळ आता दळायला द्यायचं आहे. तर मग आता सर्व काही सेपरेटच असं भरलेलं आहे. खारका बाजूला, खोबरं बाजूला, डाळी सर्व काही असं बाजूला करून घेतलेलं आहे. आणि मग आता मखाने पण भाजून घ्यायचे आहे. छान असं आता तुपामध्ये आहे ना मखाने पण मला भाजून घ्यायचे. तर येथे आहे ना मखाने तुपामध्येच भाजून घेत आहे मी. तर येथे बघू शकता छान असे चुरले जातात. तर मग मखाने खाणं पण आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. तर आपण हे काही रोज असं थोडं थोडं घेऊन खातो असं नाही. तर मग आता त्यामुळेच असं मग सर्व काही लाडू बनवून ठेवायचे आहेत. तर मुलं पण खातात ना, मिस्टर सर्व आम्ही सर्व खात असतो ना, त्यामुळे मग आता येथे मग सर्व काही भाजून घेत आहे मी. आणि मग सर्व काही मिक्स करून त्याचेच लाडू बनवायचे. म्हणजे एक एक रोज जरी लाडू खाल्ला तरी आपल्या शरीरासाठी पोषक असतो. तर मग मी येथे आता बदाम पण घेतलेले आहे भाजण्यासाठी. तर मग आता बदाम पण आपल्याला तुपामध्येच भाजून घ्यायचे छान असे. आता येथे ब्राऊन रंग येईपर्यंत छान असे बदाम पण भाजून घेतलेले आहे. आणि मग काजू पण त्यामध्ये भाजून घ्यायचे. आपण काही हे रोज वाटीमध्ये घेऊन खात बसतो असं काही नाही. तर त्यामुळे मग सर्व काही एकत्र करून आपल्याला कडू लाडू बनवायचे. तर मग सर्व काही आपल्याला शरीरामध्ये एक सारखंच भेटत असतं. तर मग आता येथे ना मी आता कढाईमध्ये ना तूप पण टाकून घेतलेलं आहे. तर तूप छान असं गरम होईपर्यंत आहे ना आता आपण डिंक काढून घेणार आहे. तर आता येथे ना मी डिंक काढून घेतलेला आहे. तर डिंक आहे ना तुपामध्ये छान असं पूर्ण तळून घ्यायचं आहे. तर मग त्यामध्ये आपल्याला लाडूमध्ये टाकायचं आहे. तर असं चुरूनच टाकायचं आहे डिंक. डिंकामध्ये ना गाठी राहिल्या नाही पाहिजेत, नाही तर कडक कडक लागतो. त्यामुळे मग छान असं कमी गॅसवरतीच डिंक भाजून घ्यायचं आहे. तर आता येथे मिस्टरांनी ना गिरणीमधून हे सर्व काही दळून आणलेलं आहे. तर गहू पण दळून आणलेले आहे. तर असे थोडेसे रवाळच गहू दळायचे आहे. तर मग इथे गहू पण छान असे दळून आणलेले आहे. तुम्ही पण बघू शकता. त्यामध्ये आहे ना गव्हाचं पीठ पण टाकतात, पण ते पीठ आहे ना असं टाळूला चिकटत असतं ना, त्यामुळे मग मी पीठ नाही टाकत, तर गहूच भाजून टाकत असते. तर मग येथे ना खारीक, खोबरं हे पण दळून आणलेलं आहे. तर येथे बघू शकता असं थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे. तर आता मग मी एक मोठं घमिले घेतलं आहे. तर मग त्यामध्ये सर्व काय आता मिक्स करून घ्यायचं आहे. गहू दळलेले आहे, तर ते पीठ पण टाकून घेतलेलं आहे आणि खारका, खोबरं हे दोन्ही पण मिक्स दळलेलं आहे ना, तर पण ते पण त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. छान असं दळून दिलेलं आहे. आता हे टाकलेलं आहे, तर सर्व काही आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर मग येथे मी आता सर्व दोन्ही पण मिक्स करून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता दोन्ही पण मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा मखाण्याची पण पावडर करून त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. तर मग आता येथे ना डिंक तळलेला आहे. तर डिंक पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दळून घ्यायचा आहे. तर मग छान असा आता गूळ पण काढून घेतलेला आहे. तर गूळ मी 1 किलो भेली घेतलेली आहे. तर सर्व काही 1 किलोचंच आहे सर्व प्रमाण. तर मग त्या प्रमाणेच आता गूळ पण 1 किलोचं घेतलेलं आहे मी. तर आता येथे ना डिंक पण छान असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. तर मग सर्व डिंक त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर आता येथे ना मी तूपच घेतलेलं होतं. तर मग कढईमध्ये ना तूप टाकून घेतलंय. मग त्यामध्ये आता आपल्याला गूळ छान असं तार तुटेपर्यंत गूळ करून घ्यायचा आहे. आता येथे ना गुळाचा पाक होतोय ना तोपर्यंत मग मेथीचे दाणे पण मी भिजत ठेवलेले होते. तुम्ही बघू शकता खूप छान असे भिजलेले आहे. तर 1-1.5 तास भिजलेले आहे. खूप छान भिजले. तर हे बघा असं दुधामध्ये भिजवले का कडू नाही लागत जास्त लाडू. तर मग मी दुधामध्येच असं भिजवत असते. येथे बघा छान असं दूध पण त्यामध्ये पूर्ण मिक्स झालेलं आहे. तर मग आता असं भुगराळं करून घेतलं आणि मग आता आपल्याला ते सर्व काही लाडूच्या याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. तर आता येथे ना गुळाचा पाक पण छान असं वितळलेला आहे गूळ. आणि मग आता आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. तर कमी गॅसवरतीच मी करून घेत आहे. आणि त्यामध्ये ना आपल्याला तूप जितकं पाहिजे तितकं घ्यायचं आहे. तर मग लाडू बांधता पण आले पाहिजेत असं तूप त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर येथे बघा तुम्ही खूप छान असा पाक पण झालेला आहे. असे बुडबुडे आले का आपण गॅसची फ्लेम लगेच बंद करून घ्यायची आणि आपल्याला त्यामध्ये जे लाडूचं मिश्रण आहे ना त्यामध्ये टाकून घ्यायचे. नाही तर कडक पाक होत असतो ना, त्यामुळे पटकन असं टाकून घ्यायचंय. मग तूप पण गरम असतं ना, त्यामुळे गुळाला आहे ना तूप असं घट्ट बनवत असतं. त्यामुळे मग पटकन असं जे लाडूचं मिश्रण आहे त्यामध्ये पटकन टाकून घ्यायचं. तर आता येथे ना लगेचच हात नाही घालायचा. तर आपल्याला एका चमच्याच्या साहाय्याने ना सर्व काय असं मिक्स करायचंय. लगेच हात घातला तर चटके बसत असतात. त्यामुळे मग आता येथे ना एका चमच्याच्या साहाय्याने मी सर्व काय आता हलवून घेत आहे छान असं.
आणि मग थोडं थोडं थंड होत आलं का मग लगेचच हाताने पण असं मिक्स करून घ्यायचं पटपट, नाही तर गुळाच्या आहे ना गुठळ्या बनून येत असतात. त्यामुळे मग आता मी सर्व छान असं आता मिक्स करून घेत आहे. तर गरमच असतानाच थोडं थोडं हलवून घ्यायचं आहे. तर येथे बघा असं मिश्रणामध्ये गेले का पटकन असं मिक्स होऊन जातं. तर आता मी येथे ना छान असं मिक्स करून घेतलं सर्व काही आणि मग लाडू पण बांधायला घेतलेले आहे. तर येथे बघू शकता लाडू पण बांधायला घेतले आणि एक साईडला आहे ना तूप पण गरम करून घेतलेलं आहे. लागल तेव्हा मग तूप थोडं थोडं टाकून लाडू बांधून घ्यायचे. तर खूप छान असे लाडू पण बांधत होते. आणि मेन म्हणजे साहित्य आहे ना एकसारखं प्रमाणात घेतलं पाहिजेत, मग तेव्हा लाडू आपल्याला छान बनतात. तर मग मी येथे ना 1 किलोचे सर्व काही प्रमाण घेतलेलं आहे. तर मग येथे छान असे लाडू बनलेले आहे, तुम्ही पण बघू शकता. येथे लाडूची शूटिंग काढणारी स्वरा होती, तर स्वरा आता सर्व काय अशी शूटिंग काढत होती. तुम्ही बघू शकता छान असे लाडू पण बनलेले आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा लाडू कसे बनलेले आहे. तर तर असेच तुम्ही नवनवीन व्हिडिओ बघत राहा. चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.